चला शिकवायला सुरुवात करू. पायथागोरस थेरम हा आपला चॅप्टर सुरू झालेला आहे आणि त्याच्यातील पुढच्या एका महत्त्वाच्या पॉईंटपाशी येऊन आपण थांबलेलो आहोत. महत्त्वाचा पॉईंट आहे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. वास्तविक पाहता हे जे थेरम आहे हे तुम्हाला 9वीतच झालेलं आहे. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम हे एक आणि 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री थेरम हे दोन्ही थेरम तुम्हाला 9वी मध्ये झालेले आहेत. आपण काय करतोय त्याची एकदा थोडक्यात रिव्हिजन घेऊन त्याच्यावरचे उदाहरणं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. पहिला आहे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. हा समजा तुमचा एक ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगलचं नाव समजा ABC आहे. ABC नावाचा एक ट्रायंगल. या ट्रायंगलमध्ये समजा तुम्हाला अँगल बी किती दिलेला आहे? ऑब्विसली 90 डिग्री असणार आहे. हा समजा आपल्याला 30 डिग्री दिलेला आहे आणि हा समजा आपल्याला किती दिलेला आहे? 60 डिग्री दिलेला आहे. तो ट्रायंगलमध्ये राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे एक अँगल 90 डिग्री असणारच आहे. तो कसा लिहायचा कालच्या लेक्चरला मी सांगितलं. बाकी उरलेले दोन अँगल, एक अँगल किती डिग्री आहे? 30 डिग्री आणि अजून एक अँगल येतो किती आहे? 60 डिग्री. तो ज्यावेळेस ट्रायंगल 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री असेल त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात? 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम वापरणार आहात. काय सांगतं हे थेरम? साइड अपोजिट टू 30 डिग्री, साइड अपोजिट टू 30 डिग्री is half of the hypotenuse. Side opposite to 30 degree is half of the hypotenuse. And side opposite to 60 degree is root 3 by 2 times of the hypotenuse. Side opposite to 60 degree is किती असते? root 3 by 2 times of the hypotenuse. पाठ ठेवा आहे साइड अपोजिट टू 30 डिग्री, साइड अपोजिट टू 30 डिग्री अर्थात 30 अंश कोण जो दिलेला असेल, 30 डिग्री जो अँगल दिला असेल त्याच्या समोरची जी बाजू असेल ती हायपोटेनसच्या किती असली पाहिजे? अर्धी असली पाहिजे, 1/2 असली पाहिजे. आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री, 60 डिग्री अँगल जो असेल त्याच्या समोर जी बाजू असेल ती हायपोटेनसच्या किती असेल? √3/2 असेल. समजा आपल्याला हे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम प्रश्नामध्ये वापरायचं. मग सुरुवातीला आपल्याला हे सांगावं लागतं की हा जो दिलेला ट्रायंगल आहे तो किती डिग्रीचा आहे? किती आहे? 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल आहे हे सांगायचं आणि मग त्याच्यानंतर हे थेरम वापरायचं. मग आता इन ट्रायंगल पेपरला कसं लिहिताल? इन ट्रायंगल ABC अँगल बी किती आहे? 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर अँगल मेजर ऑफ अँगल सी, मेजर ऑफ अँगल सी किती आहे? 30 डिग्री आहे. आणि मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल ए किती आहे? 60 डिग्री आहे. याच्यावरून काय निष्कर्ष काढला तुम्ही? ट्रायंगल ABC इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. ट्रायंगल ABC इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. आता हे थिअरम काय सांगतं? साइड अपोजिट टू 30 डिग्री काय असेल? हाफ ऑफ द हायपोटेनस. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस. बघा बरं डायग्राम मध्ये 30 डिग्री हा अँगल शोधा. 30 डिग्री अँगल कोणता आहे? अँगल सी. त्याला अपोजिट असणारी साइड कोण आहे? AB. सो AB इज इक्वल टू साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस, इज हाफ ऑफ द हायपोटेनस, 1/2 ऑफ द हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे 90 डिग्री अँगलच्या समोरची बाजू किंवा ट्रायंगल मधली सर्वात मोठी बाजू. 90 डिग्री अँगल पकडला त्याच्या समोरची बाजू कोण आहे? AC. कारण काय लिहिताल? साइड अपोजिट टू 30 डिग्री ही किती असते? हाफ ऑफ द हायपोटेनस असते. चला दुसरं साइड अपोजिट टू 60 डिग्री, साइड अपोजिट टू 60 डिग्री. 60 डिग्री कोण आहे याच्यामध्ये? अँगल BAC किंवा अँगल CAB किंवा अँगल A. किती डिग्री दिलाय तुम्हाला? 60 डिग्री दिलेला आहे. सो साइड अपोजिट टू 60 डिग्री, 60 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड कोणती डायग्राम मध्ये? BC. किती असते? √3/2 टाइम्स ऑफ कोणाच्या? ऑफ द हायपोटेनस. हायपोटेनस कोण आहे? AC. कारण काय लिहितात पेपर मध्ये लिहिताना? साइड अपोजिट
टू 60 डिग्री, साइड अपोजिट टू 60 डिग्री. समजलं मी काय सांगतोय ते? सो याला म्हणतो आपण 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम, की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे क्लिअर असलं पाहिजे 30 अंश कोणासमोरील बाजू साइड अपोजिट टू 30 डिग्री काय असते, हाफ ऑफ द हायपोटेनस. साइड अपोजिट टू 60 डिग्री इथे कोण येते, बीसी. बीसी ही काय असणार आहे, √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. तर तुमचं पाठांतर काय असलं पाहिजे, ज्यावेळेस एखादा ट्रायंगल 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय अप्लाय करायचं, 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम अप्लाय करायचे, ज्या थेरमनुसार साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. समजलेलं आहे? ठीक आहे. याच्यानंतर अजून एक महत्वाचं जे थेरम आहे ते आहे 45-90 डिग्री थेरम. 45-90 डिग्री थेरम. थेरम कोणतं सांगितलं, 45-90 डिग्री थेरम, की ज्याच्यामध्ये सरळ सरळ आहे ट्रायंगल मध्ये जे 3 अँगल असणार आहेत त्यापैकी एक असणार आहे राईट अँगल ट्रायंगल. त्यापैकी एक असणार आहे राईट अँगल ट्रायंगल आणि उरलेले दोन किती असणार आहेत, 45 डिग्री 45 डिग्री. समजते? लास्ट इयरला तुम्ही समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतलेलं आहे. समजा हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलला आपण काय म्हणूया, ए बी सी. ए बी सी हा ट्रायंगल आहे. यापैकी बी किती आहे, 90 डिग्री, सी 45 डिग्री आणि ए सुद्धा 45 डिग्री. एक रूल आपण शिकलेलो आहोत, ज्यावेळेस कॉन्ग्रंट अँगल असतील ट्रायंगल मध्ये, जर कॉन्ग्रंट अँगल असतील तर साइड अपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. साइड अपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. आयसोसेलस ट्रायंगल थेरम. जर एखाद्या त्रिकोणामध्ये दोन कोन एकरूप असतील तर त्यांच्या समोरच्या बाजू सुद्धा एकरूप असतात. म्हणजे 45-45 अँगल ए आणि अँगल सी यांचं माप सारखंच आहे, बरोबर. माप समान आहे याचा अर्थ ते दोन अँगल काय झाले, कॉन्ग्रंट झाले. मग रूल काय सांगतो, लास्ट इयरचं थेरम काय सांगतं, एकरूप कोन असतील कॉन्ग्रंट अँगल असतील तर ए आणि सी यांची माप सारखी आहे. लास्ट इयरला शिकलोय आपण, अँगल ए कॉन्ग्रंट टू अँगल सी, मग यांच्या समोरच्या बाजू सुद्धा कॉन्ग्रंट असतात, यांच्या समोरच्या बाजू सुद्धा कॉन्ग्रंट असतात. आयसोसेलस ट्रायंगल थेरम. मग ए च्या समोरची बाजू कोन बी सी कॉन्ग्रंट टू सी च्या समोरची बाजू कोन ए बी, हे सुद्धा इथं लागू होणार आहे. आता मूळ मुद्दा जो आपण पाहतो आहोत तो आहे हा जो ट्रायंगल आहे तो आहे 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. एक कोन 45, दुसरा कोन 45 आणि एक महत्वाचा जो असेल तो राईट अँगल म्हणजे 90 डिग्री. ज्यावेळेस आपण हे थेरम वापरणार आहोत, सुरुवातीला सांगा इन ट्रायंगल ए बी सी हा 45-90 डिग्री ट्रायंगल कसं आहे ते सांगा. मग याच्यामध्ये अँगल ए किती आहे, 45 डिग्री, अँगल सी किती आहे, 45 डिग्री आणि अँगल बी किती आहे, 90 डिग्री. त्याच्यावरून तुमचा निष्कर्ष काय, therefore triangle ABC is 45 degree 90 degree triangle. 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. आता थेरम काय सांगतं, साइड अपोजिट टू 45 डिग्री, साइड अपोजिट टू 45 डिग्री. मग शोधा बरं साइड अपोजिट टू 40 डिग्री. याला अपोजिट कोण आहे, ए बी, बरोबर. याला अपोजिट कोण आहे, बी सी. ए बी इज इक्वल टू बी सी. दोघही कोण आहेत, साइड अपोजिट टू 45 डिग्री. थेरम काय सांगतं, साइड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. बी अँगल बी त्याच्या समोरची बाजू कोण असणार आहे, हायपोटेनस, त्याच्या किती 1/√2 टाइम. सो हे झालं तुमचं 45 डिग्री 90 डिग्री थेरम. समजतं मी काय सांगतो ते. तर दोन थेरम पाहिले आपण.
पहिलं थेरम पाहिलं आपण 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. दुसरं थेरम पाहिलं आपण 45 डिग्री 90 डिग्री थेरम. काय लक्षात आलं आपल्या किंवा काय लक्षात असलं पाहिजे तुमच्या? साइड अपोजिट टू 30 डिग्री किती असते? 1/2 ऑफ द हायपोटेनस. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज 1/2 ऑफ द हायपोटेनस. साइड अपोजिट टू 60 डिग्री काय असलं पाहिजे? √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. आणि साइड अपोजिट टू 45 डिग्री काय असलं पाहिजे? 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. 30 डिग्री 1/2, 45 डिग्री 1/√2, 45 डिग्री 1/√2, 60 डिग्री √3/2, 30 डिग्री 1/2, 45 डिग्री 1/√2, 60 डिग्री √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. समजलेलं आहे? ठीक आहे. बघूया आपण तुमच्या पुस्तकामधली याच्यावरची उदाहरणं समजून घ्यायचा प्रयत्न करू. तुमच्या पुस्तकामध्ये सॉल्व एक्झाम्पल मध्ये याच्यावर प्रश्न दिलेला आहे. डायग्रॅम बघायला सांगितलेली आहे आणि डायग्रॅम वरून आपल्याला सोडवायला सांगितलेलं आहे. डायग्रॅम पण घेऊ आपण. चला लक्ष द्या. ही डायग्रॅम बघायला सांगितली आपल्याला आणि आपल्याला सांगितलेलं आहे की ए बी आणि बी सीच्या किमती काढा. ए बी आणि बी सीच्या किमती काढा. प्रश्न नीट ऑब्झर्व करा, निरीक्षण करा, दिलंय काय, विचार करा काय दिलंय, काय शोधायचंय आणि मग उत्तर सोडवायचा प्रयत्न करा. मी नेहमी म्हणतो प्रश्न आधी डोक्यात सुटतो, मेंदूत सुटतो आणि मग कागदावर उमटतो. आपली लोक गणित पाठ करतात आणि अर्ध्यात जाऊन थांबतात. अर्धच लिहिलं. गणित एकतर सुटतं किंवा सुटत नाही. अर्ध सुटलं वगैरे असं काही असतं असं मला वाटत नाही. चला लक्ष द्या. असं जे होतं ते मुलांनी गणित पाठ केलेले असतात. चला इन ट्रायंगल ए बी सी, अँगल बी 90 डिग्री, अँगल बी 90 डिग्री, अँगल ए 30 डिग्री, अँगल सी डायग्राम मध्ये दिसतोय किती दिलाय? 60 डिग्री. याचा अर्थ हे क्लिअर झालं. दिलेला ट्रायंगल एबीसी हा काय आहे? 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री आहे. ऑब्व्हियसली आपल्याला त्याच्या संदर्भातलं थेरम वापरावं लागेल. परीक्षेला ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवायला घेऊ त्यावेळेस आपल्याला सांगावं लागेल परीक्षकाला की हा जो ट्रायंगल आहे तो आहे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. पाठांतराची गरज नाही. मग पहिल्यांदा सांगा हा ट्रायंगल काय आहे? 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री आहे. इन ट्रायंगल एबीसी कसं सांगायचं? इन ट्रायंगल एबीसी अँगल बी किती आहे? 90 डिग्री, अँगल ए किती आहे? 30 डिग्री, अँगल सी किती आहे? 60 डिग्री. काय निष्कर्ष काढला? देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. का लिहिलं हे वाक्य? कारण आपल्याला याच्यावरचं थेरम वापरायचंय. मग आपण आधी सांगितलं की दिलेला प्रश्न कशावर आहे? 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरमवर आहे आणि ते आपण प्रश्नामध्ये दाखवून दिलं. आता प्रश्न काय विचारलाय? ए बी ची व्हॅल्यू आणि बी सी ची व्हॅल्यू जर ए सी 14 दिला असेल तर ए सी कोण आहे? हायपोटेनियस. कोण आहे? हायपोटेनियस. मराठीमध्ये ज्याला आपण कर्ण असं म्हणतो. साइड अपोजिट टू 30 डिग्री शोधा. कोण आहे साइड अपोजिट टू 30 डिग्री? बी सी. साइड अपोजिट टू 30 डिग्री कोण आहे? बी सी. बी सी आपल्याला शोधायचं आहे. नंतर साइड अपोजिट टू 60 डिग्री कोण आहे? ए बी. चला सोडवायला घेऊया. पहिलं ए बी शोधायचं आहे म्हणून ए बी घेऊया. ए बी कोणाला अपोजिट आहे? ए बी ही जी साइड आहे कोणाला अपोजिट आहे? साइड अपोजिट टू 60 डिग्री. काय पाठ केले आपण? साइड अपोजिट टू 60 डिग्री किती असते? √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. काय असते? √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस जो कोण आहे? ए सी. कारण लिहा साइड अपोजिट टू 60 डिग्री, साइड अपोजिट टू 60 डिग्री. टाका व्हॅल्यू. देअरफॉर ए बी इज इक्वल टू
√3/2 ऑफ द हायपोटेन्युअस AC. AC ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 14. बे 7 14, 2 7 14. Therefore AB is equal to 7 into √3. 7 into √3. युनिट दिले का पुढे? नाही. सो AB is equal to 7 into √3. AB is equal to 7 √3. कळलं इथपर्यंत? चला, दुसरं काय विचारले आपल्याला? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ BC? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ BC? चला, BC काढायचं आपल्याला. शोधा. BC कोणाला अपोजिट आहे? BC कोणाला अपोजिट आहे? साइड अपोजिट टू 60 डिग्री. साइड अपोजिट टू 60 डिग्री कोण आहे? 60 नाही, सॉरी, 30 डिग्री. कोण आहे? BC. सो साइड अपोजिट टू 30 डिग्री किती असते? 1/2 ऑफ द हायपोटेन्युअस. किती असते? 1/2 ऑफ द हायपोटेन्युअस. कारण काय लिहितात? साइड अपोजिट टू 30 डिग्री. साइड अपोजिट टू 30 डिग्री. Therefore BC is equal to 1/2. AC किती दिले आपल्याला? 14. 14. So BC is equal to बेस 7 14, 2 7 14. So BC is equal to 7. BC is equal to 7. समजलंय का? काय अवघड आहे का याच्यामध्ये? So AB is equal to 7 √3 आणि BC is equal to 7. असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. सॉल्व एक्झाम्पल आहे. घरी गेल्यानंतर व्हिडिओ बघायचा. व्हिडिओ बघताना आधी प्रश्न स्वतःच्या मनाने सोडवायचा प्रयत्न करायचा. नाही सुटलं तर परत एकदा व्हिडिओ बघायचा. समजले? ठीक आहे. प्रत्येकाच्या वहीमध्ये ते आपल्याला मला सोडवलेलं दिसलं पाहिजे. चला, पुढचा प्रश्न बघूया. पहा आता पुढचा प्रश्न काय आहे. चला, डायग्राम बघा आणि प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. प्रश्न नीट समजून घ्या आणि मग सोडवा. मुळात प्रश्न नीट समजून घेतल्याशिवाय सुटतच नाही. प्रश्न वाचा. इन फिगर 2.12 म्हणजे हे शेजारची फिगर. प्रश्नामध्ये परीक्षेला ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस असं 2.12 नसणारे ऍडजॉइनिंग फिगर शेजारची डायग्राम बघा. बघितली? इन ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC दिलेला आहे. सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. आपल्याला इंटरप्रिट करता आला पाहिजे प्रश्न. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फाईल सॉल्विंग द एक्झाम्पल्स. ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवत असतो त्यावेळेस आपल्याला प्रश्नाचं इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे की नक्की कशावर विचारलंय किंवा काय सांगायचा प्रयत्न केलाय. त्याला रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात. AD परपेंडिक्युलर टू BC काढलाय. याचा अर्थ इथे परपेंडिक्युलर आहे म्हणजे हा किती असणार आहे? 90 डिग्री. आणि हा पण बाजू हा पण अँगल काय असणार आहे? 90 डिग्री. हा अँगल D नुसता अँगल D म्हणून जमणार नाही, कारण की अँगल D ह्या बाजूला पण आहे, अँगल D ह्या पण बाजूला आहे. त्यामुळे पूर्ण नाव घ्यावं लागेल. ADC ADB. जर वर्गात 2 निलेश असतील तर सांगावं लागेल ना, दिवेकरांचा निलेश का शिपलकरांचा निलेश? कळतंय? जर 2 D असतील तर सांगावं लागेल आर्यन नक्की कुठला? सातपुत्यांचा की दिवेकरांचा? सांगावं लागेल ना. मग इथं नुसतं अँगल D म्हणून चालणार नाही. एक तर काय म्हणावं लागेल? अँगल ADC किंवा अँगल ADB. समजतंय का? ठीक आहे, हे नंतर बघू. पण हे 90 डिग्री आहेत, हे इंटरप्रिट आपण केलं. पुढे काय म्हणतायत? अँगल C इज इक्वल टू 45 डिग्री. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. अँगल C किती आहे? 45 डिग्री. हा किती आहे? 90 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज. सम ऑफ मेजर्स ऑफ 3 अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. हा किती? 90. हा किती? 45. 90 आणि 45 135. किती? 135. 180 मधून 135 गेले. मग रिमेनिंग अँगल, उरलेला अँगल सुद्धा किती असणार आहे? 45. कळतंय का? याचा अर्थ इनडायरेक्टली आपल्याला सांगितलंय ट्रायंगल ADC हा 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल आहे. समजतंय का? ठीक आहे, पुढे जाऊया. इथपर्यंत आपण इंटरप्रिट केलं. अँगल C 45 दिलाय, त्याच्यावरून आपण हे समजून घेतलं की हा सुद्धा किती आहे? 45 डिग्री. हा परपेंडिक्युलर आहे, त्याच्यावरून आपण निष्कर्ष काय काढला? हा किती आहे? 90 डिग्री.
चला, या सगळ्यावरून मनातल्या मनात आपला निष्कर्ष हा आहे, ट्रायंगल एडीसी इज 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. म्हणजे आपल्याला हे थेरम इथं वापरावं लागणार आहे. समजलं इथपर्यंत? पुढे जाऊया. बीडी इज इक्वल टू 5. बीडी किती दिलेला आहे? 5. माहिती ह्या ट्रायंगलची, बीडी इकडचा दिलाय 5. याच्याबद्दल पण बोलू. हा पण अँगल किती आहे? किती आहे? 90 डिग्री. बोलू पुढे. AC इज इक्वल टू 8 इंटू रूट 2. 8√2. पुढे काय म्हणतात? फाइंड एडी. एडी शोधा. नंतर काय विचारले? बीसी शोधा. एडी शोधा आणि बीसी. बीसी डायरेक्टच दिलाय. कसं कसं? बीसी बीडी अधिक डीसी. बीडी अधिक डीसी. प्रश्नामध्ये काही चुकलंय किंवा काय माहित नाही मला. असा 8 डायरेक्ट कसा दिलेला आहे इथे? चला बघूया. पहिलं नीट सोडवायचा प्रयत्न करा. काय म्हणतायत आपल्याला ते नीट सांगायचा प्रयत्न करा. हा जो ट्रायंगल आहे एडीसी, याच्यामध्ये एडी साइड अपोजिट टू 45 डिग्री. साइड अपोजिट टू 45 डिग्री. मग साइड अपोजिट टू 45 डिग्री किती असते? साइड अपोजिट टू 45 डिग्री किती असते? 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. पण त्याच्यासाठी तो ट्रायंगल कसा असला पाहिजे? 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री. मग सांगावं लागेल ना हा ट्रायंगल काय आहे? 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री. प्रश्न सोडवायला सुरुवात करा. इन ट्रायंगल एबीसी अँगल डी किती आहे? 90 डिग्री. कशावरून कळलं? एडी परपेंडिक्युलर टू बीसी. त्याच्यावरून कळलं. एडी परपेंडिक्युलर टू बीसी दिले, त्याच्यावरून काय कळलं? अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री. सर आमच्या गाईडमध्ये आम्ही जे कुठलं गाईड वापरतो त्या पब्लिकेशनचं त्यात असं दिलेलं नाही. गाईड माणसांनीच तयार केले माझ्यासारखे, बरोबर? त्याच्यामुळे त्यांनी काय दिले हे मला माहित नाही. मी काय गाईडप्रमाणे प्रश्न सोडवत नाही. आपल्याला आवश्यक काय आहे ते आपण सांगत चालायचं, पाठांतर करत बसायचं नाही. ह्या गाईडमध्ये असं दिलंय म्हणून मी असं सोडवणार. डी किती मिळाला? 90 डिग्री. त्याच्यानंतर अँगल सी दिलेला आहे. अँगल सी किती? 45 डिग्री. हे प्रश्नात दिलेलंच आहे आपल्याला गिवन. आणि आपण आता निष्कर्ष काढला. देअरफॉर अँगल ए, आता कुठला ए? या बाजूला पण ए ह्या बाजूला पण ए. मग कुठला ए? या बाजूचा ए पाहिजे. काय नाव घेऊया? ट्रायंगलचं नाव काय घेतलंय? ए बी सी. म्हणजे कसे गेलेले आहेत? अँटी क्लॉकवाईज. कसे गेलेले आहेत? अँटी क्लॉकवाईज. मग आपण सुद्धा काय करायचं? अँटी क्लॉकवाईज. मग ए मध्ये आला पाहिजे सी ए डी, अँटी क्लॉकवाईज. कळलं? सो अँगल सी ए डी हा किती आहे? 45 डिग्री. कारण काय? रिमेनिंग अँगल. कारण काय? रिमेनिंग अँगल. कारण त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. दोघांची बेरीज 135 आली. उरलेला किती? 45. रिमेनिंग अँगल मध्ये एवढं सगळं म्हणले आपण. बेरीज केली 180 असली पाहिजे. ह्या दोघांची 135च येते. मग आपण उरलेला किती काढला? 45. हे सोडून दाखवत बसायचं नाही. डायरेक्ट रिमेनिंग अँगल द्या. काय निष्कर्ष आला याच्यावरून तुमचा? देअरफॉर ट्रायंगल ABC is 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. चला हा मिळाला 45 45 90 डिग्री ट्रायंगल. मग आता साइड अपोजिट टू 45 आपल्याला प्रश्न कोणाबद्दल विचारलाय? एडी. मग एडी इज इक्वल टू किती असेल? थेरम काय सांगतं? साइड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. हायपोटेनस कोण आहे? AC. 90 डिग्रीच्या समोर कोण आहे? AC. चला कारण काय लिहिणार? साइड अपोजिट टू 45 डिग्री. साइड अपोजिट टू 45 डिग्री. ठीक आहे. देअरफॉर एडी आपल्याला काढायला सांगितलेला आहे 1/√2. AC आपल्याला दिलेला आहे. किती दिलेला आहे? 8√2. 8√2. हे √2 आणि √2 कॅन्सल झालं. सो एडी इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं? 8. एडी इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे 8. समजतं इथपर्यंत? चलो पुढे आता काय राहिले? एडी इज इक्वल टू 8 मिळाला आपल्याला. प्रश्न काय विचारलाय? BC. डायग्राम नीट बघा. आणि 9वी जर तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे पास झाला असेल तर तुमच्या लक्षात येईल BC इज इक्वल टू काय होणार आहे? BD प्लस DC. कारण काय? B डॅश D डॅश C. बिटवीननेस B आणि C च्या मध्ये जर D असेल तर BD प्लस DC आपल्याला करता येतं.
सो बीसी आपल्याला शोधायचा आहे. पीडी प्रश्नामध्येच 5 दिलेला आहे आणि डीसी प्रश्नामध्येच 8 दिलेला आहे. देअरफॉर बीसी इज इक्वल टू 13. बीसी इज इक्वल टू 13. युनिट काय दिलेले नाहीये त्यांच्या समोर, त्यामुळे आपण युनिट काढत बसायची गरज नाही. समजलेलं आहे इथपर्यंत? काही शंका? ठीक आहे. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम आपण समजून घेतलं, त्याच्यावरचे सॉल्व एक्झाम्पल बघितले. 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री थेरम आपण समजून घेतलं, त्याच्यावरचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. तुमचं काम काय, घरी गेल्यानंतर आता व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी आधी हा प्रश्न मनाने सोडवायचा, आपल्याला येतोय का बघायचं. जर तुम्हाला समजलं असेल तर तो सोडवता आलाच पाहिजे, आणि नाही सोडवता येत याचा अर्थ तुम्हाला समजलेलं नाही. परत एकदा व्हिडिओ पहा आणि स्वतःच्या मनाने हा प्रश्न सोडवता येतोय का ते पहा. चला पुढे जाऊया. अजून याच्यावर काय प्रश्न आहे का एक्झरसाइज मध्ये वगैरे चेक करूया. जॉमेट्रिक मीन वर आहे. हा चला, हा प्रश्न बघा, इथेच सोडू आपण. हा होमवर्क म्हणून तुम्ही घरी सोडवा, मी इथे फक्त थोडक्यात अंदाज देतो तुम्हाला, लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट मधील चौथा प्रश्न आहे. शेजारचे डायग्राम. फाइंड आरपी आणि पीएस. फाइंड आरपी आणि पीएस. आरपी म्हणजे पी आर हायपोटेनियस दिलाय, प्रश्न त्याच्याबद्दलच आहे. आणि पीएस साइड अपोजिट टू 60 डिग्री. साइड अपोजिट टू 60 डिग्री. तर तुम्हाला कसं काय कळलं आर 60 डिग्री आहे? तुम्ही ज्यावेळेस हा प्रश्न सोडवायला चालू करतात, आत्ता जसं मी सोडवलं तसं, ट्रायंगल काय नाव घेतलंय? पीएसआर. इन ट्रायंगल पीएसआर. अँगल एस 90 डिग्री. एस म्हणू शकता तुम्ही, कारण एकच एस आहे, बरोबर आहे. अँगल एस 90 डिग्री. अँगल पी 30 डिग्री. 90 आणि 30 120, 120 डिग्री. उरला किती? 60 डिग्री. मग काय लिहिताल? इन ट्रायंगल पीएसआर अँगल एस 90 डिग्री, अँगल पी 30 डिग्री, अँगल आर किती होणार आपोआपच? 60 डिग्री. कारण काय लिहिताल? रिमेनिंग अँगल. आता इथे आपल्याला काय वापरायचंय? 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम. मग आता काय होईल, ज्यावेळेस तुम्ही 30च्या समोरची बाजू पण दिलेली आहे, काय काढता येईल त्याच्यावरून? हायपोटेनियस. आतापर्यंतच्या उदाहरणात हायपोटेनियस दिला होता, त्याच्यावरून काय काढली होती? साइड. आता साइड दिलेली असेल तर त्याच्यावरून काय काढता येईल? हायपोटेनियस. म्हणजे जर तुम्ही हे सोडवायला घेतलं तर साइड अपोजिट टू 30 डिग्री कोण? एस आर इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनियस, 1 हाफ ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियस कोण? समोरची बाजू. कोण? आर पी असं म्हटलेलं आहे. पी आर च्या ऐवजी त्यांनी आर पी असं म्हटलं. नीट निरीक्षण करा. एस आर तुम्हाला दिलेला आहे किती? 6. 1 हाफ आर पी. आरपी आपल्याला काढायला सांगितलंय. दोन्हीकडे आले, काय मिळालं आपल्याला? आरपी इज इक्वल टू 12. आरपी इज इक्वल टू मिळालं. आता एकदा आरपी 12 मिळाला, पीएस काढणं सोपं जाईल. हा अँगल किती मिळाला आपल्याला? 60 डिग्री. पीएस काय झालं आता? साइड अपोजिट टू 60 डिग्री. पीएस काय झाली? एसपी पीएस काय झाली? साइड अपोजिट टू 60 डिग्री. सो पीएस साइड अपोजिट टू 60 डिग्री किती असते? √3/2 ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियस कोण आहे? पी आर किंवा आरपी. आरपी आत्ताच काढला पण किती आहे? 12. बेस 12. 2 6 आर 12. सो पीएस इज इक्वल टू 6 इंटू √3. समजलं? तर तुमचं काम काय आहे? पहिल्यांदा हा ट्रायंगल 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री आहे हे सिद्ध करून दाखवणं. त्याच्यानंतर साइड अपोजिट टू 30 डिग्री वरून हायपोटेनियस काढून घ्यायचा आणि नंतर 60 डिग्री सोडवायचा. सो या पद्धतीने हा प्रश्न सोडवावा लागेल. होमवर्कला तुम्ही हा सोडवायला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा 5वा प्रश्न बघा. फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फिगर. इथे थोडं व्यवस्थित निरीक्षण करा. जसं ऍक्टिव्हिटीवरचा क्वेश्चन आहे, माझ्यामध्ये चुकायचं काही कारण नाही. इथे √8 दिले, हा 90 डिग्री आहे, बरोबर. आणि ए बी आणि बी सी सारख्याच दिलेत. ए बी आणि बी सी सारख्याच दिलेत. आयसोसेलेस ट्रायंगल आणि त्याच्यामध्ये एक अँगल किती आहे? 90 डिग्री. ऑब्विसली उरलेले दोघं किती असणार आहेत? 45 45. सर कसं काय कळलं 60 30 का नाहीत? बाळांनो दोन्ही बाजू सारख्या आहेत. दोन्ही बाजू म्हणजे त्यांच्या समोरचे अँगल सुद्धा काय असले पाहिजेत? सारखे असले पाहिजेत. कॉमन सेन्स आहे. 30 आणि 60 सारखे होत नाहीत.
दुसरं ऑप्शन कुठलं राहिलं 45 डिग्री 45 डिग्री. समजतंय का? सो हा जो ट्रायंगल आहे हा याच्या बेरीज तिघांची बेरीज किती आली पाहिजे 180. हा किती आहे 90. हा जर x असेल तर हा सुद्धा किती असला पाहिजे x असला पाहिजे. मग हा जर 90 आहे तर उरलेल्या दोघांची बेरीज किती असणार आहे 90, कारण बेरीज 180 आली पाहिजे. तर 2x is equal to 90 degree. So x is equal to 90 by 2. Therefore x is equal to 45 degree. So हा 45 हा 45. तुम्हाला समजण्यासाठी मी हे सांगतोय. ऍक्टिव्हिटी दिलेली आहे याच्यात आपल्याला फक्त प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. AB is equal to BC. AB is equal to BC. AB is equal to BC. का तर प्रश्नातच दिले गिवन. बरोबर. अँगल BAC काय निष्कर्ष काढला त्याच्यावरून तुम्ही? हा जर 90 डिग्री आहे, ह्या जर दोन बाजू सारख्या आहेत तर हा आणि हा अँगल किती डिग्री आहेत 45 डिग्री. 45 45 डिग्री म्हणजे अँगल BAC किती असणार आहे 45 डिग्री. सो इथे किती येईल 45 डिग्री. आता साइड अपोजिट टू 45 डिग्री, हा जर 45 डिग्री झाला तर ऑब्विसली हा सुद्धा किती असणार आहे 45 डिग्री. साइड अपोजिट टू 45 डिग्री कोण कोण? या 45 ला अपोजिट कोण आहे BC, या 45 ला अपोजिट कोण आहे AB. सो AB इज इक्वल टू BC. किती असणार आहेत साइड अपोजिट टू 45 डिग्री किती असतात 1/√2 टाइम्स ऑफ द AC. 1/√2 टाइम्स ऑफ द AC. तर हायपोटेन्यूस कोण आहे AC. मग AC ची व्हॅल्यू किती घेतली इथं √8 प्रश्नात दिलेली आहे इथे 1/√2. समजलं? मग मी हे सोडवायला घेतलं इयत्ता 9वी 3rd चॅप्टर. हे 1 बाजूला ठेवलं, √8 आहेत √2 आहेत, पॉवर दोघांची सारखीच आहे 1/2 एवढा घातांक आहे. ठीक आहे. सो हे मी एकत्र लिहू शकतो 8/2. भागाकार केला किती आला 4. किती मिळाला वर्गमुळात 4. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. सो इथे आपण हे सगळं सोडवतोय आणि आपल्याला उत्तर किती मिळणार आहे 2. किती मिळणार आहे 2. आता ऍक्टिव्हिटीनुसार जर जायचं झालं तर इथे काय करावं लागेल बघा. ऍक्टिव्हिटीनुसार जर झालं तर हे 1/√2 आहे आणि इकडे किती आहे √2 आहे. मग ह्यांनी काय केलंय इथे ऍक्टिव्हिटीमध्ये काय केले, हे 1/√2 तसंच ठेवा थोडा वेळ आणि √8 फोडायचं. कसं लिहिलं 4/2. कसं लिहिलं 4/2. 4 पूर्ण वर्ग संख्या आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे. 4 ही काय आहे परफेक्ट स्क्वेअर आहे.